आज पर्यावरण दिन, या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिल्लोड नगरपालिकेच्या वतीने आज आम्ही नगराध्यक्ष राजश्रीताई निकम यांच्या हस्ते खेळणा मध्यम प्रकल्पाच्या या कॅचमेंट एरियामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आज आम्ही औपचारिकरित्या या ठिकाणी 10 झाडं आमच्या हाताने लावलेले आहे आणि शासनाच्या वतीने या विभागाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेब या दोघांनी नगर परिषद सिल्लोडला 2 लाख वृक्षारोपण करायचे टार्गेट दिलेला आहे। आपल्याला शासकीय निमशासकीय कार्यालय, त्यानंतर खासगी शिक्षण संस्थाने, धार्मिक स्थळे या सर्वांना माझी हात सोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती राहील की आपण सर्वांनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त झाडांची लागवड या ठिकाणी करावी, जेणेकरून आपलं पर्यावरण सुरक्षित राहील, आपलं आरोग्य सुरक्षित राहील आणि हवेमध्ये जो आपण आज सर्व ठिकाणी बघतोय की ऑक्सिजनची कमतरता, ऑक्सिजनची टंचाई या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जितके जास्त झाडं लावले तेवढं ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि आपलं पर्यावरण आणि आपला जीव हे सुरक्षित राहील। धोक्यापासून आपण सर्व आपण सुरक्षित राहू असं मला या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करायची की आपण सर्वांनी कमीत कमी एका घरातील एका व्यक्तीने, प्रत्येक व्यक्तीने एक व्यक्तीप्रमाणे एक झाड, एक व्यक्ती एक झाड अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने झाड लावावं आणि झाड लावल्यानंतर त्याचं संगोपन सुद्धा करावं। म्हणजे नुसतं झाड लावणं खूप सोपं आहे, पण झाड लावून त्याचं संगोपन करणं, त्याला लहानचं मोठं करणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि काट्यावरची कसरत आहे। म्हणून आपण सर्वांनी झाड लावून त्याचं संगोपन करावं, जेणेकरून आपला पर्यावरण आणि आपलं आरोग्य हे सुरक्षित राहील। आणि आजच्या पर्यावरणाच्या निमित्ताने सर्वांना, पर्यावरण प्रेमींना, सर्व शहरवासियांना, सर्व तालुक्याच्या जनतेला पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। माझ्या वतीने, या विभागाचे आमदार आणि राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने, नगर परिषद सिल्लोडच्या वतीने पुन्हा सर्व शहरवासियांना आणि सर्व मतदारसंघाच्या सर्व जनतेला मनपूर्वक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।